आज आम्ही इथे लातूरला राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 चा एक मोठा मेळावा घेत आहे। हा लातूरला आमचा तसा पाहिला तर एवढ्या मोठ्या स्वरूपात पहिला मेळावा आहे। मीटिंगी भरपूर झाल्या आणि इथे आमची खूप चांगली टीम काम करते। आता त्यामुळे आम्हाला येण्यात फार आनंद झालेला आहे आणि इथे आम्ही इथूनच सांगणार आहे की सरकारने एकतर आमचं काम लवकर करावं किंवा आम्हाला करू या मरू या अशा प्रकारच्या आंदोलनावर उतरावं लागेल। संपूर्ण देशात ही संघटना आहे आणि संपूर्ण देशात लोकांची प्रचंड नाराजी आता तयार झालेली आहे। त्यामुळे आमच्याशी सरकारला विनंती आहे आपल्यातर्फे की आपण केंद्र सरकारला की लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवावा। आमच्या मागण्या फार तुटपुंज आहेत, अशा फार मोठ्या मागण्या नाही आहेत। प्रत्येक वृद्ध जोडप्याला जो EPS 95 चा पेन्शनधारक आहे त्याला 7,500 आणि महागाई भत्ता मिळावा। त्याला आरोग्य सुविधा 58 वर्षापासून मिळाव्यात मोफत आणि त्याचप्रमाणे त्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे त्याप्रमाणे त्यांना न भेदभाव करता ज्यांना हायर पेन्शन लागू होते त्यांना करावी आणि ज्या लोकांना या योजनेत सामील करून घेतलं नाही आणि तरी ते इंडस्ट्रियल वर्कर्स आहेत त्यांना योजनेत सामील करून घ्यावं किंवा त्यांना 5,000 रुपयाची दरमहा रक्कम द्यावी। हे आपण सरकारला ह्या विनंतीसाठी इथे आलेलो आहे आणि आता इथून पुढे सरकारला आम्ही 15 जुलैपर्यंतचा वेळ देऊ। आम्ही ठरवू आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 15 जुलैपर्यंत जर आमचं काम झालं नाही तर आम्हाला संपूर्ण देशात करो या मरो याच्याशिवाय इलाज नाही। हे इनडिग्निफाईड आणि हे अगदी अपमानित होऊन जगण्यापेक्षा आम्ही सन्मानाने मरण्याचं पसंत करू, एवढं आम्ही सरकारला सांगू इच्छितो। 7,500 आणि महागाई भत्ता ही पेन्शन सर्वांना लागू व्हावी कमीत कमी। त्यानंतर हायर पेन्शन सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तशी देण्यात यावी। सगळ्या लोकांना जे EPS चे पेन्शनर आहेत त्यांना ही सुविधा मिळावी आणि जर समजा ते पेन्शनर नसतील पण EPS 95 असतील तर त्यांना 5,000 रुपये देण्यात यावे। नाही आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथे जातो तिथे इतकाच प्रचंड रिस्पॉन्स लोकांचा आहे। आम्हा लोकांना हे वाटायला लागलंय की आयुष्यभर आपण खपलो, पैसे भरले तरी आम्हाला पेन्शन नाही आणि म्हातारपणात आमची फजिती करतायत आणि ज्या लोकांच्या हाती सत्ता आहे ते 2 मिनिटात स्वतःची पेन्शन 25,000 रुपयांनी वाढवून घेत आहेत। हा कुठला देश आहे? शासकांनी फक्त शासन करायचं आणि बाकीच्यांनी नुसते त्याच्या हमाल्या करायच्या, असा देश आम्हाला नाही पाहिजे। आमचा देश आहे, आमच्या बापाचा देश आहे आणि जेवढा आमचा हक्क आहे तेवढा हक्क त्या राजकारण्यांचा आहे, तेवढा आमचा हक्क आहे। आणि म्हणून हे चालणार नाही की मी मालक तुम्ही गुलाम। मग आमच्या स्वातंत्र्यानंतर काय बदल झाला हा प्रश्न आम्ही खरमरीतपणे विचारणार आहे आणि याचा उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे। एका जबाबदार सरकारला आम्ही हे विचारतोय आणि एका जिम्मेदार संघटने विचारतोय। त्यामुळे आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर याचं उत्तर कुठून कसं काढायचं हे आम्ही ठरवू। धन्यवाद।